नमस्कार मित्रांनो, मी एका अशा कलेक्टरची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे ज्याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती आणि तो कलेक्टर होता धाराशिव म्हणजे तत्कालीन उस्मानाबाद जिल्ह्याचा. होय मित्रांनो, त्या दरम्यान कलेक्टरला तालुकदार असं म्हणलं जायचं आणि या ठिकाणी निजामाची राजवट होती. निजामाच्या राजवटीमधला जो DG होता, पोलीस प्रमुख होता, त्याचा जावई मोहम्मद हैदरी ह्याने नुकतीच उस्मानाबादचे चार्जेस हाती घेतले आणि कलेक्टर म्हणून रुजू झाला. तो अवघ्या 8 महिनेच या उस्मानाबाद जिल्ह्याचा कलेक्टर होता. मात्र त्याचा ह्या 8 महिन्याचा कारकीर्द अतिशय वादग्रस्त ठरला. ज्या ज्या ठिकाणी मुक्तीसंग्रामाची चळवळ उभी राहिली, ज्या ज्या ठिकाणी स्वातंत्र्याची वारे वाहू लागले, त्या गावांमध्ये जाऊन ते गाव पेटवून देणे, त्या ठिकाणी लोकांना गोळ्या मारण्याचे आदेश देणे आणि लोकांची घरं जाळणे, लोकांची घरं उद्ध्वस्त करून लुटून नेणे, अशा पद्धतीचे काम त्याने ह्या 8 महिन्यामध्ये केले होते. आणि त्याच्यामुळे जेव्हा ऑपरेशन पोलो झालं आणि भारतामध्ये निजामाची राजवट पूर्णपणे विलिनीकरण झाली, त्यानंतर त्याच्यावर वेगवेगळ्या जिल्ह्यातून खटले सुरू झाले. जो मोहम्मद हैदरी धाराशिव म्हणजेच उस्मानाबाद जिल्ह्याचा कलेक्टर होता आणि त्याने अनेक लोकांना कैद करण्याचे आदेश ज्या जेलमध्ये दिले होते, त्या जेलमध्ये त्याला जवळपास 2.5 वर्ष राहावे लागलं. त्याच्यानंतर त्याच्यावर गुलबर्गा, हैदराबाद या ठिकाणाचेही खटले दाखल झाले. त्याच्यामुळे त्याला पुन्हा गुलबर्गा आणि वेगवेगळ्या ठिकाणी जेलमध्ये टाकण्यात आलं. विशेष म्हणजे त्या दरम्यानच्या उस्मानाबाद वकील बार काउन्सिलचे जे वकील आहेत, त्यांनी असा आदेशच काढला होता की कुठल्याही वकिलाने या मोहम्मद हैदरीची केस घ्यायची नाही. त्या दरम्यानचे प्रसिद्ध वकील नरसिंगराव देशमुख काटीकर यांच्याकडे या मोहम्मद हैदरीने विनंती केली होती की त्याने आपला खटला लढावा. मात्र या बार काउन्सिलच्या निर्णयामुळे एकाही वकिलाने त्याची केस लढली नाही. पुढे जाऊन तो गुलबर्गा आणि हैदराबादच्या जेलमध्ये राहिला. त्या दरम्यान त्याने स्वतः LLBचं शिक्षण घेतलं आणि स्वतःची केस स्वतः लढली. मात्र एक असा खटला होता ज्या खटल्यामध्ये त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती आणि तो खटला होता धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील ईटच्या प्रकरण. तर ईटचं प्रकरण काय आहे पाहूया पुढच्या भागात.